गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन जितकं चर्चेत आहे, तितकीच चर्चा होत आहे त्या आंदोलनात वापरल्या जाणाऱ्या एका वेगळ्याच भाषेची. सोशल मीडियावर सतत काही शब्द व्हायरल होताना दिसत आहेत. वास्ते गुणा भुय्या, कुचू बॅडी, क्लॉक इट, डेलुलू, फोमो, आय एम अ गुड गर्ल ऑफिसर आणि अनेक जण विचारत आहेत, या शब्दांचा अर्थ नेमका काय? हे शब्द फक्त मजेसाठी वापरले जात होते का, की त्यामागे काही वेगळी इंटरनेट संस्कृती आहे? आंदोलनात हे शब्द अचानक इतके लोकप्रिय कसे झाले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व व्हायरल जेनझी शब्दांचा अर्थ अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. त्याचबरोबर हे शब्द आंदोलनात कसे वापरले गेले आणि आजची जेनझी पिढी अशी वेगळी भाषा का वापरते हे देखील जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये हजारो तरुण सहभागी झाले. पण या आंदोलनाचं सर्वात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संवाद शैली. पूर्वीच्या आंदोलनांमध्ये घोषणाबाजी, भाषण आणि घोषणा ऐकायला मिळायच्या. पण यावेळी तरुणांनी इंटरनेट संस्कृती, मीम्स आणि सोशल मीडिया स्लॅगचा वापर करून आंदोलनात एक वेगळीच ओळख निर्माण केली. यामुळे आंदोलनाशी संबंधित अनेक व्हिडिओ काही तासात लाखो लोकांपर्यंत पोहोचले. सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला शब्द म्हणजे वास्ते गुणा हुय्या. एका व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी पोलिसांसमोर वास्ते गुणा हुय्या असा जयघोष करताना दिसतात. एका विद्यार्थिनीने तर हसत हसत पोलिसांना उद्देशून पोलीस काका वास्ते गुणा हुय्या असंही म्हटलं. पण गंमत म्हणजे या शब्दाचा कोणताही अधिकृत किंवा निश्चित अर्थ नाही. तो कोणतीही शिवी नाही, कोणताही राजकीय संदेश नाही आणि कोणत्याही विशिष्ट भाषेतील शब्दही नाही. हा फक्त एक मजेशीर अर्थहीन ध्वनी आहे, जो वातावरण हलकं करण्यासाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी वापरला गेला. सोशल मीडियावर अशा प्रकारचे शब्द अनेकदा ट्रेंड बनतात आणि जेनझी त्यांचा सहज वापर करते. आंदोलनादरम्यान आणखी एक शब्द खूप चर्चेत आला, कुचू. एका व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना उद्देशून म्हणताना दिसतात की कुचू तुम्ही राजीनामा कधी देणार? फक्त राजीनामा द्या माझ्या कुचू. कुचू हा कोणताही अधिकृत शब्द नाही. हा एखाद्याला प्रेमाने, गमतीने आणि हलक्या फुलक्या शैलीत संबोधण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यामुळे गंभीर वातावरणातही थोडा विनोद निर्माण होतो. जेनझीमध्ये बॅडी हा शब्द खूप लोकप्रिय आहे. याचा अर्थ असा, आत्मविश्वासपूर्ण, स्टायलिश आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामुळे उठून दिसणारा शब्द. विशेषतः एखादी तरुणी आत्मविश्वासाने वागत असेल, कोणत्याही दबावाखाली न येता स्वतःच्या पद्धतीने जगत असेल, तर तिला बॅडी असं म्हटलं जातं. आंदोलनादरम्यानही काही तरुणांनी आपल्या सहकाऱ्यांचं किंवा स्वतःचं वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला. जेनझीच्या भाषेतील आणखी एक प्रसिद्ध शब्द म्हणजे क्लॉक इट. याचा अर्थ एखाद्याचं खोटं, चालाकी किंवा लपलेली गोष्ट अचूक ओळखणे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली आणि दुसऱ्याने ती लगेच ओळखली, तर त्यावर क्लॉक इट असं म्हटलं जातं. म्हणजे तू अगदी बरोबर ओळखलं किंवा तू त्याचा भांडाफोड केलास, असा त्याचा साधा अर्थ आहे. जेनझीमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा शब्द म्हणजे डेलुलू. हा शब्द डेल्युशनल या इंग्रजी शब्दाचं छोटं रूप आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वास्तवापेक्षा वेगळ्या कल्पनांमध्ये रमलेली असते किंवा अवास्तव अपेक्षा ठेवते, तेव्हा गमतीने तिला डेलुलू म्हटलं जातं. आज हा शब्द सोशल मीडियावर मीम्स, रील्स आणि कमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. फोमो म्हणजे काय? तर फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतर लोक एखाद्या ट्रेंड, कार्यक्रम किंवा आंदोलनाचा भाग आहेत आणि आपण मागे पडतोय, अशी भावना म्हणजे फोमो. आजच्या सोशल मीडिया युगात हा शब्द खूप सामान्य झाला आहे. कोरियन हार्ट म्हणजे काय? तर तुम्ही के पॉप कलाकारांना अंगठा आणि तर्जनीने छोटासा हार्ट बनवताना पाहिलं असेल. यालाच कोरियन हार्ट असे म्हटलं जातं. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींनी पोलिसांकडे पाहून हा हार्ट दाखवला. त्यामुळे तणावपूर्ण वातावरणातही काही क्षण हलके फुलके झाले. हा निषेध व्यक्त करण्याचा पारंपरिक मार्ग नसला तरी शांततेत संवाद साधण्याचा एक वेगळा प्रकार म्हणून तो पाहिला जातो. आंदोलनादरम्यान आणखी एक वाक्य प्रचंड व्हायरल झालं, एव्हरीबडी नो दॅट आय एम अ गुड गर्ल ऑफिसर. मराठीत याचा अर्थ प्रत्येकाला माहीत आहे की मी एक चांगली
चांगली मुलगी आहे ऑफिसर. हे वाक्य एका महिलेने पोलिसांशी बोलताना वापरल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी त्यावर मीम्स तयार केले आणि हे वाक्य सोशल मीडियावर ट्रेंड बनलं. आजची जेनझी पिढी इंटरनेट, मीम्स, रील्स आणि सोशल मीडियामध्ये वाढली आहे, म्हणून त्यांची भाषा देखील वेगळी आहे. ते अनेकदा नवीन शब्द तयार करतात, जुन्या शब्दांना नवीन अर्थ देतात आणि काही शब्द केवळ मज्जा, विनोद आणि संवाद अधिक लक्षवेधी करण्यासाठी वापरतात. या आंदोलनामध्येही तेच दिसून आलं. पारंपरिक घोषणांऐवजी इंटरनेट स्लॅग्स, मीम्स आणि हलक्या-फुलक्या संवादांमुळे आंदोलनाची एक वेगळीच ओळख तयार झाली आणि त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की अशा अनेक शब्दांचा एकत्रित ठराविक अर्थ नसतो. इंटरनेट संस्कृती बदलत जाते तसं या शब्दांचा वापर आणि अर्थही बदलत राहतो. तर मित्रांनो, वाजते गुना होईया, पुचू पुचू, बॅडी, क्लॉक इट, डेलुलू, फोमो, कोरियन हार्ट आणि आय एम अ गुड गर्ल ऑफिसर हे शब्द केवळ व्हायरल ट्रेंड नाहीत, ते आजच्या जेनझी पिढीची संवाद शैली, इंटरनेट संस्कृती आणि स्वतःला व्यक्त करण्याची वेगळीच पद्धत दर्शवतात. तुम्हाला यापैकी कोणता शब्द सर्वात मजेशीर आणि सर्वात भन्नाट वाटला? आणि अजून कोणते जेनझी शब्द तुम्ही ऐकले आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण मराठी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट विषयासह. धन्यवाद.